स्टार्ट करू बेटा. एक्सरसाइज 12.2. पहिला क्वेश्चन. मदर इज 25 years ओल्डर दॅन हर सन. या वाक्याचा अर्थ स्वराजी काय आहे की मुलगा 25 वर्ष मोठा आहे आईपेक्षा. नाही मोठे. फाइंड सन्स एज इफ आफ्टर 8 years रेशो ऑफ सन्स एज टू मदर्स एज विल बी 4:9 म्हणजे 4/9. तर दोन कंडिशन दिल्या असतात प्रत्येक क्वेश्चन मध्ये. एक कंडिशन जी असते ती असते एक्स वगैरे घेण्यासाठी आणि दुसरी कंडिशन असते इक्वेशन बनवण्यासाठी. जी आपण फर्स्ट एक्सरसाइज मध्ये इक्वेशन सॉल्व्ह केले नाही का, असं x + 8 = 10 ची व्हॅल्यू काढायची. सो एक कंडिशन राहील इक्वेशन बनवायसाठी आणि एक कंडिशन राहील एक्स वगैरे घेण्यासाठी. कोणाला घ्यायचं ठीक आहे. पहिलं वाक्य बेटा आवाज थोडंसं प्लीज, नाही तर तुम्ही लोक लास्ट बेंचवर बसून जा. तुम्हाला समजा बोलायचं असेल तर तिकडे बसून. मदर इज 25 years ओल्डर दॅन हर सन म्हणजे आई जी आहे ती 25 वर्ष मोठी आहे. तर मग आपण काय म्हटलं असतं, लेट द एज ऑफ सन बी एक्स इयर्स. समजा मी ते लिहितोय सन आणि मदर. सो सन जर असता 10 वर्षाचा, आता मदर किती वर्षाची असती, 25 मोठी आहे 35. जर हा असता 20 चा तर ही किती असती, सो जर हा असता 30 चा तर ही किती असती, जर हा असेल x तर ही किती असेल 25 years old मोठी आहे ना, एक्स घेऊन मदर्सची 25 झाली. म्हणजे याच्या एजचा हिच्या एजची काही संबंध नाही की आहे. मग याचा एज म्हणलं तर तुम्ही याचा तर काही संबंधच नाही लावता, फक्त 25च लिहितं. मग सर याच्यावरून हे कसं आणलं तुम्ही, मग याच्यात कोण नाही 25 प्लस करत. ठीक आहे, x + 25 ठीक आहे. आणि जर ह्याला पण x घेतलं असतं तर हा 25 नी लहान, तर हे आलं असतं x - 25. जर ही 65 ची आहे तर हा 30 चा आहे ना. कसं आला 55 पाहिजे 65 नी, हा 55 आहे तर 30. का बरं, कारण हा 25 नी लहान. तर ही x तर ही x - 20. तर दोन्ही मेथडनी करू शकतो. एक तर मुलाचं वय x घेतलं तर आईचं x + 25 घ्यायचं. जर आईचं x घेतलं तर मुलाचं x - 25 घ्यायचं. आन्सर येणार. सो मी म्हणतो लेट सन्स प्रेझेंट एज बी x अँड मदर्स प्रेझेंट एज, आई जी आहे ती 25 वर्ष मोठी. ठीक आहे. x + 25 चा आन्सर 25x येत नाही. ठीक आहे. आता फाइंड सन्स एज इफ आफ्टर 8 years. ओके, सो हे तर आजचं वय होतं. सो आफ्टर 8 years सनचं एज आणि मदरचं एज. सो आज मुलगा 10 वर्षाचा आहे तर 8 वर्षानंतर स्वराजी तो कितीचा होईल, स्पीड. आज जर मुलगा x चा आहे तर 8 वर्षानंतर कितीचा होईल, x + 8. जमला काय, हा झाला x + 8. आई कितीची होईल, नाही 25 + 8 25. x + 25 + 8 है ना. सो x + 25 आईचं एज होतं, तिचं पण 8 नी वाढलं म्हणजे x + 33 मुलाचे आईचं. आता काय म्हटलं होतं, आफ्टर 8 years रेशो ऑफ सन्स एज टू मदर्स एज विल बी 4:9. तर मग आफ्टर 8 years हा जो रेशो आहे हा किती राहणार, 4:9. सो सन्स एज डिवायडेड बाय मदर्स एज विल बी 4:9. सन्स एज किती आहे, x + 8. मदरचं किती आहे, x + 33. आता आपण फर्स्ट एक्सरसाइज मध्ये असे सोडवलं. दोन्हीकडे जेव्हा एक एकच संख्या असते तर हा डिवाइड इकडे मल्टिप्लाय करायचा, हा डिवाइड इकडे मल्टिप्लाय करायचा. सो 9 गेला इकडे, 9 × x + 8 = 4 × हा ब्रॅकेट इकडे.
सो ब्रॅकेटला इंटू करायचं आहे. 9 इंटू एक्स इज 9x. याला पण करायचं आहे, असं नाही यालाच करायचं, यालाही करायचं. 9 8 जसं 4 इंटू एक्स प्लस. ठीक आहे, कंटिन्यू करू. सो एक्स ला घेतो एक्स कडे. 9x प्लस 4x झाला मायनस 4x. हा 132 असाच प्लस 72 इकडे झाला मायनस 72. हा झाला 5x. x इक्वल टू 60 बाय 5. x इक्वल 12. मग बघायचं की आपण x कोणाला घेतलं होतं. एकदा x आलं की पाहायचं सन्स प्रेझेंटेज होतं x, म्हणजे आला आपलं त्याचा आन्सर 12. आईचं वय 25 वर्ष जास्त. सो सन्स प्रेझेंटेज years and mother's present age is plus 25. So 12 plus 25 37 years. डाऊट? मागे आन्सर हेच दिलं असणार कारण मुलाचंच वय विचारलं. ठीक आहे, कन्फ्युजन. तर आपल्याला सॉल्व करताना करायचं का मदत करून टाकायचं. नेक्स्ट क्वेश्चन. The denominator of a fraction is greater than its numerator by 12. एक एक्झाम्पल सांगा बरं. फ्रॅक्शन तो तुम्हाला कळतं ना, हा एक फ्रॅक्शन बरोबर. हा न्यूमरेटर आहे, हा डिनॉमिनेटर. आता मला असं फ्रॅक्शन सांगा, डिनॉमिनेटर इज ग्रेटर दॅन न्यूमरेटर बाय 12. एक एक्झाम्पल सांगा फ्रॅक्शन. सर 4/12. मग आलं का. Denominator of a fraction is greater than numerator by 12. Denominator चा fraction numerator. Denominator चा fraction. Sorry. Fraction चा denominator. Fraction चा denominator numerator च्या 12 ने मोठा आहे. तर बरोबर. हां 12/20. सो डिनॉमिनेटर जो आहे तो न्यूमरेटर पेक्षा 12 ने मोठा पाहिजे. मग हा 12 आहे का, 12 ने कुठे मोठा झाला. हा समजा हा तुम्ही घेतला 4, तर हा 12 ने मोठा घ्यायचा आहे. मग किती घ्यायला पाहिजे 60. जर तुम्ही हा घेतला 10, तर हा तुम्हाला याच्यापेक्षा 12 ने मोठा पाहिजे. किती घ्यायचा 22. समजा हा तुमचा आहे 30, तर हा तुमचा 12 ने मोठा पाहिजे 42. मग समजा तुम्ही हा घेतला 50, तर हा 12 ने मोठा पाहिजे. मग किती घ्यायचा. मग समजा तुम्ही हा घेतला x, तर हा 12 ने मोठा पाहिजे. मग किती घ्यायचा. सिंपल. ठीक आहे. सो आपण फ्रॅक्शन घेतला x अपॉन x प्लस 12. सो आपण म्हटलं लेट न्यूमरेटर बी x अँड डिनॉमिनेटर बी x प्लस 12. So therefore fraction is equal to x upon x plus 12. Doubt? आता if the numerator is decreased by 2, so दोन कंडिशन असतात. मी म्हटलं तुम्हाला एक कंडिशन असते हे बनवायसाठी x आणि एक असते इक्वेशन मध्ये. आता पुढची इक्वेशन साठी न्यूमरेटर इज डिक्रीज्ड बाय 2, सो न्यूमरेटरला -2 and denominator is increased by 7. Denominator काय होतं. Yes. तर मग काय होईल म्हटलं आन्सर. न्यू फ्रॅक्शन इज इक्विव्हॅलंट टू 1/2. सिंपल. इथे लिहायचं बाय गिवन कंडिशन. खतम. पहिले मी याला सॉल्व्ह करतो. सो हा आला x -2 अपॉन x प्लस 17 इज इक्वल टू 1/2. अच्छा ओके. हां सर मग आता 2 तिथे नाही ना कसं 17. ओके. आता दोन्हीकडे एक एक संख्या. मग आपण काय करतो, हा डिवाइड इकडे मल्टिप्लाय, हा डिवाइड इकडे मल्टिप्लाय. बस तेवढं केलं की आपला आन्सर येईल. सो आता याला सॉल्व्ह करतोय. 2 मल्टिप्लाइड बाय x -2 इज इक्वल टू 1 मल्टिप्लाइड बाय x प्लस 90. So 2 into x is 2x, 2 2s are 4, 1 into 2 काय फरक पडणार. 1x आणि 90 प्लस 90.
प्लस 19. 1x लिहिलं तरी चालतं, x लिहिलं तरी चालतं, एकच आहे. x ला x कडे, कॉन्स्टंटला कॉन्स्टंट. 2x प्लस x झाला मायनस 19 असाच मायनस 4 झाला प्लस. सो आन्सर काय आलं, x इज इक्वल टू 23. काढायचं काय आहे, फ्रॅक्शन. फ्रॅक्शन काय होता आपला, x अपॉन x प्लस 12. So therefore fraction is equal to x upon x plus 12. x किती आहे, 23 upon 23 plus 12. So fraction is 23 upon 35. काय आन्सर आपलं. कन्फ्युजन सर मला तर ना इक्विव्हॅलेंट 1.2. हा एकदम व्हेरी नाईस. आता आपल्याला एक्झाम मध्ये चेक करायचं आहे की आपलं गणित बरोबर आलं की नाही. तर मग काय करणार आपण, बाजूच्याच मागणार दाखवून बघू का, त्याचं चुकलं असलं तर झालं. उलट आपलं समजा बरोबर आहे त्याचं चुकलं आहे तर आपण आपलंही चुकीचं करू. बाजूवाला 9 असतो ना, 9 असतो बाजूवाला, मग कसं बघणार, जिंकण्याचा काही चान्सच नाही. मग समोरच्या मागच्याचं पाहून घेऊ आपण, नाही टीचर पकडतात ना. मोठी शेरी भाई हो तू. मी नाही करत cheating. कधीपासून बंद केली. मी कधीच चेक नाही हा चेक करायचं आहे आता आपल्याला की आपला आन्सर बरोबर आलाय की नाही. कंडिशन काय होती, न्यूमरेटर क्वेश्चन न्यूमरेटर डिक्रीज बाय 2, डिनॉमिनेटर इन्क्रीज्ड बाय 7. न्यूमरेटर इन्क्रीज्ड बाय 2 हा होता ना आपला, हा क्वेश्चन आहे ना. न्यूमरेटर डिक्रीज्ड बाय 2, डिनॉमिनेटर इन्क्रीज्ड बाय 7. हा किती आला, 21. हा किती आला, 42. आन्सर काय आला, 1/2. त्यांनी म्हटलं होतं 1/2 म्हणजे आपला आन्सर करेक्ट आहे. जमला कार्यक्रम. तर हे पण पहिलं चेक म्हणून नाही ना, हे आपल्यासाठी नाही पण ते करेक्ट आन्सर आहे आपल्याला कळून जातं. ठीक आहे, चल पुढे. The ratio of weights of copper and zinc in brass is 13:7. Brass is an alloy. Alloy त्याला म्हणतात ज्याच्यामध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्ती गोष्टींपासून एखादी वस्तू बनते. सो ब्रास हा कॉपर आणि झिंक पासून बनलेली वस्तू आहे ज्याच्यामध्ये 13 हिस्से कॉपरचे असतील तर 7 हिस्से झिंकचे असतात. तर आपण म्हणायचं लेट कॉपर जो आहे, लेट कॉपर बी 13x कॉमन मल्टिपल घ्यायचं and zinc be 7x. 13:7. Find the weight of zinc in a brass utensil weighing 700 gram. आता आपल्याकडे जे ब्रासचं भांडं आहे ते 700 ग्रॅम आहे. त्याच्यामध्ये मग कॉपर किती आहे आणि झिंक किती आहे, दोघांचं मिळून आहे किती, 700. सो बाय गिव्हन कंडिशन कॉपर प्लस झिंक मिळून टोटल ब्रासचं भांड किती ग्रॅमचं आहे, 700. सो 20x is equal to 700. So x is equal to 700 by 20. अड्डा कटला, किती केलं डिवाइड, x किती आला 35. सो कॉपर किती होता बरं, कॉपर होता 13x. That means 13 into x. So 13 into 35. 455 grams. उरला कोण, झिंक. झिंक किती, 7x. So 7 into 35. 245 grams. झाला आपला आन्सर. झिंक मिळाला आणि कॉपर पण मिळाला. तर समजा शिकायचं तर ऍडच करू, ऍड केलं की आपला आन्सर किती आला पाहिजे, 700 ग्रॅम. ओके, चल नेक्स्ट क्वेश्चन. फाइंड 3 consecutive whole numbers. एक्झाम्पल द्या बरोबर. 3 consecutive whole numbers. म्हणजे 0 येईल एकदा. whole number मीन 0 पासून स्टार्ट होणार आहे. 0 1 2 3 4 5. येस. 0 1 3 0 1 नंतर 3 येईल. कॉन्झिक्युटिव्ह घ्यायचं. 3 कॉन्झिक्युटिव्ह. दुसरे कोणते नंबर सांगा. 3 कॉन्झिक्युटिव्ह 11 12 13 50 51 52 10 11 12 92 93 94 86 87 88. बरोबर. हे सगळे 3 कॉन्झिक्युटिव्ह होल नंबर. समजा मी एक घेतला 8, एक घेतला 9, एक घेतला 10. आपल्याला समजणे आहे की 3 कॉन्झिक्युटिव्ह होल नंबर. तर जर माझा हा x असेल तर हा किती असेल,
हा याच्यापेक्षा किती कमी किंवा जास्ती आहे? एक नी कमी आहे. कमी आहे. हा x असेल तर हा किती असेल? x -1 x प्लस 1 x + 1 सिंपल. हे झाले तुमचे 3 नंबर. हो. ठीक आहे. जर समजा तुम्ही याला x घेतला तर हा किती नी जास्ती किंवा कमी x आहे? + 1 आणि हा x किती नी plus जास्ती आहे? x व्हेरी plus गुड. 2. पहा जमलं का नाही? जर तुम्ही याला x घेतला तर हा x -1 आणि हा x -2. आता शाळेत हे पण घेऊ शकतात, हे पण घेऊ शकतात, हे पण घेऊ शकतात. तिन्ही मेथड आहे. आन्सर सेम असेल. ठीक आहे. सो मी ही व्हॅल्यू घेतोय. सगळ्यात छोट्याला घेतो x, मग x + 1 x + 2. हे सोपं पडलं. सो लेट 3 consecutive whole numbers be x + 1. आपण कोणते कॉन्सेप्ट घेऊ शकतो ना? हे तर आपल्याला समजण्यासाठी होतं. 8, 9, 10चं गणिताशी काही संबंधच नाही. अच्छा. एक्स कोणाला घ्यायचं, 3 नंबर कसे बनवायचे ते तुम्हाला समजलं पाहिजे म्हणून मी हे लिहून दिलं. ठीक आहे. आपल्याला माहित नाही आन्सर काय आहे. whose sum is more than 45 but less than 54. Okay. So sum is by given condition. sum म्हटलं तर मला प्लस तर करावंच लागेल. प्लस केलं. सम इज मोर दॅन 45. तर बरोबर लिहिलं का मी? पहा बरं. सम इज मोर दॅन 45. जो मोठा असतो त्याकडे तोंड फाडतो. ठीक आहे. सम इज मोर दॅन 45 बट सम इज लेस दॅन 54. बरोबर ना? सम इज लेस दॅन 50. असं लिहायचं. यावेळेस इक्वेशन नाही लिहायचं. इक्वल टू चं साईन नाही. ठीक. सम इज मोर दॅन 45 लेस दॅन. आता इथपर्यंत झालं. ओके. x + x + x 3x 3x 2 + 1 3. इथपर्यंत ओके. पुढे कसं करायचं आता? कंटिन्यू. आता मी संख्या इकडे लिहू शकत नाही कारण मध्ये इक्वल टू चं साईन नाही आहे. पण मला x ची व्हॅल्यू पाहिजे. मग मी काय करणार? पहिले हा +3 गेला पाहिजे म्हणून मी सगळीकडे करणार सबट्रॅक्टिंग 3. आपला क्वेश्चन कसा होता? 45 3x + 3 54. मी केलं सबट्रॅक्टिंग 3 सगळीकडे. सो सबट्रॅक्टिंग 3 मी जेव्हा सगळीकडे करील तर काय होईल? +3 - 3 कटला. इथे किती आलं? मायनस केलं तर 42. इथे किती आला? 3x. इथे किती आला? 51. मला x ची व्हॅल्यू काढायची. आता 3 पण कटला पाहिजे म्हणून मी काय करील? याला डिवाइड बाय 3. सो 42 3x 51 मी करतो आता डिवाइड बाय 3 प्रत्येकालाच. असं भेदभाव नाही करतात का? यालाच करील मग. समज 3 कटला. याला डिवाइड केलं, याला डिवाइड केलं. थोडा टेबल आला आपल्याला सोपं होते का? ठीक आहे. सो याचा अर्थ x ची व्हॅल्यू 14 पेक्षा मोठी आहे पण 17 पेक्षा. मग x ची व्हॅल्यू काय राहू शकते बरं? 60. येस, व्हेरी गुड. व्हॅल्यू ऑफ x इज 15 राहू शकते, 16 राहू शकते. दोन्ही व्हॅल्यू बरोबर येतात. या दोन्ही व्हॅल्यू 14 पेक्षा मोठा आणि 17 पेक्षा लहान आहे. मग आता आपले नंबर काय होते बरं? x + 1 x + 2. मग आता आन्सर कसं लिहायचं? आपले नंबर आहे x + 1 x + 2. ठीक आहे ना? मग आता घ्यायचं इफ x इज इक्वल टू 15. आपले x चे किती चान्स आहे? कारण 2 आहे. 15 असू शकतो, 16 असू शकतो. इफ x इज 15. दुसरं इफ x इज 60. ठीक आहे. सो जर x असेल 15 तर 3 कॉन्सिक्युटिव्ह होल नंबर्स काय बनतील बरं? 15 16 आणि 17. बरेल. आणि जर x 16 असेल तर मग देन 3 कॉन्सिक्युटिव्ह होल नंबर्स काय बनले असते? मग 16 17 18 बाय 16 17 18. आता आन्सर कसं चेक करायचं आपलं? बरोबर आहे की नाही? आपण एकदा घेतलं की नंबर तुमचे काय राहू शकतात? हे राहू शकतात, नाही तर हे राहू शकतात.
सो 15, 16, 17 नाही तर 16, 17, 18 ऍड करतो. त्यांनी म्हटलं होतं समची चिंगडबाजी दिली होती काही. आपण 6, 13, 18, 48 51. त्यांनी काय म्हटलं होतं सम जी येते ती कोणापेक्षा मोठी कोणापेक्षा छोटी राहते. मोर दॅन 45 लेस दॅन 54. म्हणजे 16, 17, 18. मोर दॅन 45 आहे लेस दॅन 54 आहे ना. दोन्ही आहे. दोन्ही आहे. दोन्ही आहे. सो आपला आन्सर आहे दोन्ही आहे. ओके कन्फ्युजन. चल नेक्स्ट क्वेश्चन. Some tickets of rupees 200 and some of rupees 100 of a drama in a theater were sold. ठीक आहे. सो 100 रुपयाचे तिकीट होते, 200 रुपये वाले तिकीट होते. नंबर ऑफ तिकीट्स ऑफ रुपीज 200 सोल्ड वॉज 20 मोर. 20 नाही, 200 रुपयाचे जे तिकीट विकले ते 20नी जास्ती होते. 20 नव्हते, 20नी जास्ती होते. कोणापेक्षा? देन द नंबर ऑफ तिकीट सोल्ड ऑफ रुपीज 100. मग आता दोन टाईपचे तिकीट विकले, 100 रुपयेवाले विकले, 200 रुपयेवाले विकले. सांगा बरं एखादं एक्झाम्पल द्या बरं या वाक्याचं वरतून. नंबर ऑफ तिकीट्स ऑफ रुपीज 200 सोल्ड वॉज 20 मोर दॅन द नंबर ऑफ तिकीट्स ऑफ रुपीज 100. म्हणजे काय सांगायचं? एक्झाम्पल जसं मगाशी आपण फ्रॅक्शन वाल्या याच्यात एक्झाम्पल घेतलं होतं. या क्वेश्चन मध्ये आपण एक्झाम्पल घेतलं 3 कॉन्झिक्युटिव्ह होल नंबर म्हटलं तर आपण हे घेतलं x + 1 x + 2 वगैरे. एक्झाम्पल काय घेतलं 8, 9, 10. आपल्याला याच्या आधी फ्रॅक्शन वाला क्वेश्चन होता. त्यांनी म्हटलं होतं की फ्रॅक्शन जो आहे त्याचा डिनॉमिनेटर जो आहे तो इतक्यानी मोठा आहे, 12नी मोठा. तर आपण स्टार्टिंग काय केली होती की समजा हा आपला 10 असेल, 10 किती असेल 22 असेल. जर हा 50 असेल तर हा किती असेल 62 असेल. याच्यावरून आपण बनवलं की म्हणजे याचा अर्थ हा जर x आहे तर हा किती आहे x + 12 आहे ना. सो सिमिलरली आता मला सांगा की कसं बनवू शकते. 100 रुपयाच्या तिकीट पेक्षा 200 रुपयाचे तिकीट 20 जास्ती विकले. 200 चे तिकीट होते ते 20 ने जास्ती विकले गेले 100 रुपयाच्या तिकीट पेक्षा. म्हणजे 20 पेक्षा जास्त म्हणजे 200 पेक्षा जास्त आहे. सॉरी 200 चे 100 पेक्षा 20 जास्त आहे. तर एक एक्झाम्पल द्या तर बघा. समजा याचे विकले गेले 70 तर याचे किती गेले तर त्याचे जाईल 90. बस सिंपल. याचे तर गेले 100 तिकीट, 120. याचे गेले 50 तिकीट, 70. याचे गेले 10 तिकीट, त्याचे गेले याचे गेले 40 तिकीट, 60. याचे गेले X तिकीट. x + 20. झालं का. ठीक आहे सिंपल. सो नंबर ऑफ तिकीट्स लेट नंबर ऑफ तिकीट्स ऑफ रुपीज 100 be X and number of tickets of rupees 200 be X plus 20. So समजा 100 चा काढायचा तर x - 20 केला. Very nice. जर हा X घेतला असता तर हा आता पुढे काय बरं. The total amount received by the theater by sale of tickets was 37,000. So total कमाई किती झाली सगळे तिकीट विकून 37. आता समजा 100 रुपयेवाले 70 तिकीट विकले असते आणि 200 रुपयेवाले 90. मला टोटल किती पैसे भेटले कसं काढलं असतं सर ऍड करू. सांगा कसं करू. 100 plus 100 plus sorry 100 multiplied by 100 multiplied by 70 70 is equal to दोन टाईपचे तिकीट विकले मी. 100 रुपयेवाले विकले 70 तिकीट, 200 रुपयेवाले विकले 7,000. 70 + 90 200 रुपयाच्या तिकीटचं काही नाही कमाई. ते कोण घेऊन चाललं. x घेऊ शकतो. x + एक्स 20. कशाला घेता. मी 100 रुपयाचे 70 तिकीट विकले म्हटलं तुम्हाला, 200 रुपयाचे 90 तिकीट विकले, मला किती पैसे भेटले. का बरं एक्सचं काम आहे आता आपल्याला. So 70 + 90 जेवढे पैसे भेटले आपल्याला.
चला 100 रुपयाचं एक तिकीट विकलं तर किती रुपये भेटणार तुम्हाला? 4 तिकीट विकले तर 400 आणि 200 रुपयाचे 4 विकले तर 4 विकले तर 600 द स्क्वेअर. सॉरी 800 तर मग टोटल किती झाले? दोघांचे 4 तिकीट तुम्ही विकले तर किती झाले? 400 अधिक 800 कराल ना? मग 100 रुपयाचे 70 तिकीट म्हणजे एवढे पैसे झाले. 200 रुपयाचे 90 तिकीट एवढे पैसे झाले. प्लस कराल तेव्हा टोटल पैसे निघतील ना. असंच कराल की नाही? मग आता 100 रुपयाचे आणि 200 रुपयाचे किती तिकीट आहे पाहून घ्या. आता 100 रुपयाचे किती तिकीट आहे? X. मग आता टोटल कमाई किती? 100 into X. 200 रुपयाचे किती तिकीट आहे? X plus 20. टोटल कमाई किती आहे? 37,000. समजलं का इक्वेशन? आता याला पुढचं सॉल्व करता येतं. हे बनवता आलं पाहिजे. सॉल्व करणं तर सोपं आहे. सो 100 into X is 100x plus 200x plus 2 to the 4 अंडे किती? 3. 37,000. 300x 4,000 इकडे आणून केला मायनस. 37,000 मायनस 4,000 33,300x. X is equal to 33,000 divided by 300. 20 कटले किती येणार बरं? 3 1 जा 3 11 3 जा 33 सोबतचा 0. सो x किती मिळाला आपल्याला? 110. x काय होतं? नंबर ऑफ तिकीट्स ऑफ 100 रुपीज. तर आपल्याला तेच विचारलं आहे. आपण 200 वाली सांगू. सो नंबर ऑफ तिकीट्स of 100 rupees is 110 आणि number of tickets of rupees 200 is 112 plus Yes. 10 plus 20. Yes, 130. आता चेक करायचं आपल्याला एक्झाम मध्ये. तर काय करणार? 100 रुपयेवाले किती तिकीट 110 आणि 200 वाले किती तिकीट? 130. तर टोटल किती रुपये होतात बरं आता आपण पाहून घेऊ. सो याचे किती झाले असते? किती अंडे? 1 2 3. सो 110. सो 11 1 जा 11 3 0. 13 2 जा 26 0 3. ऍड केलं आले 37,000 रुपये. जमलं? पण ओके. तिकडं 4,000 4,000 कुठे आहे ना? ते ह्याला इंटू केलं ना ब्रॅकेटला. 200 into x is 200x. 200 into 20. कसं करतो आपण? 2 2 जा 4 अंडे. ठीक आहे. अजून काही? चला ठीक आहे. आजच्यासाठी मला वाटते एवढे सफिशियंट आहे. फाइंड ऑफ द 3 कॉन्सिक्युटिव्ह नॅचरल नंबर्स. मी इक्वेशन बनवून देतो. आन्सर तुम्ही काढवा. 3 कॉन्सिक्युटिव्ह नॅचरल नंबर्स. तर सांगा एक्झाम्पल. 1 2 3. हा एक्स घेतला तर x plus 2 x plus 3. अच्छा नाही, x plus x plus 1 सॉरी x plus 1 हा x plus 2. ठीक आहे. सो मग म्हणतो लेट 3 कॉन्सिक्युटिव्ह नॅचरल नंबर्स 3x x plus 1 and x plus 2 respectively. 5 times the smallest is 9 more than 4 times the greatest by given condition. Ram is older than Shyam by 5 years. ठीक आहे. पहा मी बरोबर लिहित आहे. Ram is older than Shyam by 5 years. कोणाकडे कोण फाडायचं? older than Shyam. Ram is म्हणजे older रामकडे, than रामकडे. Shyam. कितीने मोठा? 5. याचा अर्थ रामच्या एज मधून श्यामच्या एज मायनस करेल तर 5 येईल की नाही? मला दोघांचं पण एज नाही माहिती.
पण हे माहिती आहे की हे 5 वर्षांनी मोठा आहे. समजा हा 50 असेल तर 55 असेल, जर 10 असेल तर 15 असेल, 20 असेल तर 25 असेल. तर याच्यात तुम्ही मायनस केला की 5 असेल, कारण 5 ने मोठा आहे. सिंपल. समजा म्हटलं की लेंथ इज लेस दॅन ब्रेड्थ बाय 4 सेंटीमीटर. लेंथ इज लेस दॅन ब्रेड्थ बाय 4. कोणाकडे तोंड फाडू? लेंथ इज लेस दॅन ब्रेड्थ. ब्रेड कडे तोंड फाडलं. कितीनी लेस आहे हा? 4. मोठा कोण आहे? मग बी मधून एल मायनस केलं तर किती येईल? 4. कारण हा 4 नी मोठा आहे, 4 नी लहान आहे. सो ब्रेड्थ मायनस लेंथ मी केलं तर किती येणार आहे? 4. सेम फंड्याचा आता आपण इथे उपयोग करणार. 5 टाइम्स द स्मॉलेस्ट. या 3 मधला स्मॉलेस्ट कोण आहे? या 3 मधला एक्स आहे ना, म्हणजे स्मॉलेस्ट आहे ना. सो 5 टाइम्स द स्मॉलेस्ट. 5 टाइम्स द स्मॉलेस्ट इज 9 मोर. कोणाकडे तोंड फाडायचं? इज 9 मोर, म्हणजे याच्याचकडे तोंड फाडावं लागेल ना. 5 टाइम्स द स्मॉलेस्ट इज 9 मोर. कोणापेक्षा? 4 times greater. 4 times the greatest. 4 times the. Sir, x plus 2 greatest. Yes. शाबास. So 5 times the smallest कोण? X is greater by 9 than 4 times the greatest. हे आपलं रफ आहे, आपल्याला समजून जाईल. ठीक आहे. मग आता हा मोठा आहे याच्यापेक्षा, तर याच्यातून याला मायनस करायचं. इज इक्वल टू काय लिहायचं? 9. कारण हा कितीने मोठा आहे? 9. सो बाय गिवन कंडिशन 5x minus 4 into x plus 2 is equal to 9. हा ब्रॅकेट आवश्यक आहे. हा एक नंबर आहे, हा एक नंबर आहे. सो दिस नंबर मायनस दिस नंबर, इथे ब्रॅकेट आवश्यक आहे. ग्रेटेस्ट नंबरच्या 4 टाइम्स करायचा आहे. सो 5x मायनस 4 ने इंटू करतोय, मायनस 4x मायनस 8 इक्वल टू 9. 5x मायनस 4x इज x, मायनस 8 इकडे होऊन प्लस 8. सो x इज इक्वल टू 17. सो देयरफॉर 3 कॉन्सिक्युटिव्ह नॅचरल नंबर्स काय होते? x, x plus 1, x plus 2. Sir, तो 5x कुठे गेला? 5x म्हणून 4x मायनस करून 1x. ओके. मग आता 3 कॉन्सिक्युटिव्ह नॅचरल नंबर काय असणार? पहिला नंबर आपला 17 आहे. 17, 18, 19. हे झालं आन्सर. आता चेक करायचं आहे समजा आपला आन्सर बरोबर आहे की नाही. काय म्हटलं होतं? 5 टाइम्स द स्मॉलेस्ट. 5 टाइम्स द स्मॉलेस्ट. कोणता यातला स्मॉलेस्ट बरं? 17 इज 9 मोर. कोणापेक्षा? 4 टाइम्स द ग्रेटेस्ट. बरोबर ना? टेबल येतो का? येतो. पावर 9 नी मोठा आहे का नाही? आन्सर चेक करायचं तर 85 प्लस 76 प्लस 9 केलं की 85, किंवा 85 मायनस 9 केलं तर 76. जमला कार्यक्रम.